आणि गेल्या जवळपास 6 दिवसांपासून पालघर जिल्ह्याला सुद्धा धुवाधार पावसानं झोडपून काढले आणि पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरशः पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते। या जिल्ह्याचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। मुंबईलगतच्या जिल्ह्याचे हाल एखाद्या दुर्गम भागात असलेल्या ठिकाणापेक्षा सुद्धा जास्त भयंकर झाले। पालघर, वसई, विरार, नालासोपारा या भागांना पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलाय। घराबाहेर पाऊल टाकणंही अशक्यप्राय आणि सलग 6 दिवस बत्ती गुल अशा भीषण परिस्थितीमध्ये इथले सर्वसामान्य लोक अडकून पडले। लहान मुलं, आजारी माणसं, वयोवृद्ध लोक, गरोदर महिला असा प्रत्येक जण आलेल्या हरेक दिवसाशी झुंज देतोय। उंबरठ्यापर्यंत आलेल्या पावसानं 6 दिवसात घराचाही ताबा घेतला। त्यामुळे घरातील वस्तू आणि अन्नधान्य असून नसल्यासारखं झालंय। वीज गायब आहे, मोबाईलला चार्जिंग नाहीये, त्यामुळे लोक संपर्कहीन झाले। अनेक ठिकाणी बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू झालंय। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक उद्या जिल्ह्याचा पाहणी दौरा करतील। वाईट हालत आहे। गेल्या 4 दिवसापासून सातत्याने मोठ्या प्रमाणात हा पालघर तालुक्यामध्ये पाणी पडलेलं आहे आणि हा आमच्या केळव्यामध्ये 3-4 पाडे आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत। आता मी ह्या जागेत उभा आहे, इथपर्यंत आम्ही पाण्यातनं लोकांना बाहेर काढलं त्या दिवशी। म्हणजे आता थोडंसं पाणी कमी झालं, आता भरपूर पाणी कमी झाले, तरी सुद्धा म्हणजे आज दिवसभर पाऊस नाही पडला तरी सुद्धा इतका पाणी इथे आहे। या इकडची जवळजवळ 17 घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि संपूर्ण घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, काहीच घरामध्ये राहिलं नाही। माझ्या एवढं उंचावर आहे तरी पाणी माझ्या घरात गेलं कमरेभर। तसं लोकांच्या घरात तर गलाभर पाणी होता कालच्या दिवसाला आणि 5 दिवस झालं प्रशासन आमच्याकडे लक्ष नाही देत। सर्व पाणी आतमध्ये वाटच लागली। यंदाच्या वर्षानं आमची सापच वाट लागली। या लोकांनी आमचं खूप बरं केलं, सबन जेवण बिवण तुम्ही लोकांनी द्यायला लावलं। दरम्यान वसई, विरार मुंबईला अगदी लागूनच असलेली शहरं आहेत, लाखोंच्या लोकवस्तीची शहर आहे। पण या दोनही शहरांमधली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनतेय। पण या परिस्थितीबद्दल उपाययोजना सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तर मुंबईतील पूर परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी एक नवीन आराखडा तयार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली आहे। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे। त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे। काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे। तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत।